पाहूयात एक महत्त्वाची बातमी। एमआयएम पक्षाचे नगरसेवक हैदराबादमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येतेय। एमआयएम पक्षाचे विजयी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना घेऊन हैदराबादमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत। आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून जाणार असल्याची माहिती समोर येते। इम्तियाज जलील यांच्यासह 6 विजयी नगरसेवक हैदराबादला जाणार आहेत। जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य हैदराबादला जाणार असल्याची माहिती समोर येते। इम्तियाज जलील यांचे विजयी उमेदवारांना घेऊन शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। इम्तियाज जलील यांच्या ताफ्यातील सर्व वाहनांना आता हिरवे झेंडे पाहायला मिळतील। एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा सुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांची भेट घेण्यासाठी हे विजयी उमेदवार हैदराबादला जाणार असल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगर येथून ते रवाना झालेले आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतो इम्तियाज जलील आता आपल्या सर्व विजयी उमेदवार आहेत त्यांना घेऊन शक्ती प्रदर्शन करत हैदराबादला जाणार आहेत आणि समितीची भेट घेणार आहेत। काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आता हैदराबादकडे रवाना होत आहेत। विजय झालेले नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, त्यांना घेऊन इम्तियाज जलील निघालेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी जर पाहत असाल तर इम्तियाज जलील आहेत, थेट त्यांना विचारूयात, कारण आता इम्तियाज जलील जे आहेत ते आता या ठिकाणी रवाना झालेले आहेत। इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही जे आहेत आता हैदराबादला निघालेले आहात, हैदराबादला निघताय आणि महत्त्वाचं म्हणजे एकीकडे शक्ती प्रदर्शन करताय तुम्ही, हे भलं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे। नाही, हे शक्ती प्रदर्शन नाही आहे, आमची काय मजलिसी शक्ती आहे हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे, सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे। आम्ही फक्त आमचा धन्यवाद देण्यासाठी हैदराबादला चाललेले आहे। असदुद्दीन ओवैसी साहेब आणि अकबरुद्दीन ओवैसी साहेबांना धन्यवाद करण्यासाठी। आणि आज हैदराबादमध्ये दारुसलाम डे सेलिब्रेट होत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच चित्र तुम्हाला दिसणार आहे आज दिवस। आपण पाहतोय इम्तियाज जलील जे आहे ते पूर्ण ताफा घेऊन जे आहे ते निघालेले आहेत। आता ही त्यांची जी रॅली आहे, शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जात आहे आणि छत्रपती संभाजीनगरातून हे सर्व वाहने जे आहेत ते निघालेले आहेत। मात्र महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गाडीवर जो आहे त्यांनी हिरवा ध्वज, त्यांच्या पक्षाचा ध्वज आहे तो लावण्याचा प्रयत्न केलाय, तिरंगा लावण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे प्रत्येक गाडीच्या मागे जे आहे ते त्यांनी औरंगाबाद नावाचे बोर्ड जे आहे ते लावलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता हे संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते निघालेले आहेत आणि आता हे हैदराबादच्या दिशेने निघत आहेत आणि त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी असतील। सचिन, आपण पाहतोय हे दृश्य, इम्तियाज जलील यांच्या ताफ्यावर हिरवे झेंडे तर आहेतच, मात्र आपल्या भारताचा झेंडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन, या ठिकाणी पाहतो आपण या पक्षाचा झेंडा आहे, त्यासोबतच देशाचा ध्वज देखील या ठिकाणी आपण पाहतोय। आणि इम्तियाज जलील जे आहेत आता या ठिकाणून रवाना झालेले आहेत, हैदराबादकडे निघालेले आहेत आणि प्रत्येक गाडीवर या ठिकाणी औरंगाबाद नाव जे आहे ते पाहायला मिळते। आणि हे जे आपण पाहत असाल तर एक कार्यकर्ते जे आहेत ते आता निघालेले आहेत, इम्तियाज जलील जे आहेत ते देखील पुढे निघालेले आहेत। हा ताफा जो आहे तो आता हैदराबादच्या दिशेने रवाना होतोय। महत्त्वाचं म्हणजे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचं हे शक्ती प्रदर्शन आहे आणि या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून इम्तियाज जलील जे आहेत ते आता थेट महाराष्ट्रातून तेलंगणाकडे रवाना होत आहेत, म्हणजेच हैदराबादकडे रवाना होत आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून हे जलील आता निघालेले आहेत। निश्चितच सचिन, मात्र आपण पाहतोय आपण हे शक्ती प्रदर्शन करत चाललेले आहेत, मात्र किती गाड्यांचा ताफा हा हैदराबाद दिशेने निघालाय? आपण पाहतोय की हैदराबादकडे रवाना होणारा ताफा शेकडो गाड्यांचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांना जी वाहनं आहेत ते जॉईन होणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना जी वाहनं आहेत ती एकत्रित भेटणार आहेत आणि ही संपूर्ण वाहनं आता या ठिकाणावरून निघत आहेत, कारण हजारो वाहनांची संख्या जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। आणि म्हणजे एक एक करून आता ही वाहनं जमा झाली। सुरुवातीला शेकडो वाहनं जमा झाली, त्यानंतर आता त्या मागोमाग आता वाहनं त्यांना जॉईन होत आहेत। म्हणजे प्रत्येक जिल्हा आला तर त्या जिल्ह्यातील कार्यकर्ता आपल्या गाड्या घेऊन संपूर्ण यांना सहभागी होतोय आणि ही संपूर्ण रॅली जी आहे ती थेट हैदराबादला जाऊन थांबणार आहे। मात्र इम्तियाज जलील यांनी असं देखील सांगितलं की काही मोठी घोषणा केली जाऊ शकते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण इम्तियाज जलील हे पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी हे मोठी घोषणा करतील, मात्र ती काय घोषणा असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरातून हा जो संपूर्ण ताफा आहे हा ताफा निघालेला आहे आणि एक मुद्दा म्हणजे काही तासांमध्ये आम्हाला तेलंगणाला पोहोचायचे, आमच्या पक्षश्रेष्ठीकडे पोहोचायचे, त्यासाठी इम्तियाज जलील यांचा प्रयत्न, त्याच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न हा पाहावा लागेल। निश्चितच सचिन, आपण पाहतोय शेकडो गाड्यांचा ताफा आहे असं तुम्ही म्हणालात, तुम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बातचीत करू शकता का? आता हे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांची वाहनं निघालेली आहेत, कार्यकर्ते जे आहेत आता ते पुढे निघून गेलेले आहेत। मात्र आपण थेट पुढे जाऊयात, कारण ही जी वाहनं आहेत ती आता निघालेली आहेत, त्यामुळे कार्यकर्ते उपलब्ध नाहीयेत।
कारण सर्व ताफा जो आहे तो निघालाय. मात्र काही ठिकाणी पाहतोय तर ट्रॅफिक जामचा सामना देखील यांना करावा लागतोय. सुरुवातीला या ठिकाणून ज्या चौकातून वाहनं त्यांना निघालेली जॉईन झालेली पाहायला मिळतात, तर त्यामुळं ही वाहनं आता निघालेली आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील आता हैदराबादच्या दिशेने रवाना होत असल्या कारणानं आपल्याला या ठिकाणी संवाद साधण्यासाठी का होईना कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध राहिलेले नाहीयेत. निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.